भाजीसाठी पर्याय नसेल तर हे करून पहा. 4 मोठे चमचे तीळ आणि शेंगदाणे खरपूस भाजून घ्या. त्याच तव्यात तेल घालून एक कांदा बारीक चिरून छान सोनेरी तपकिरी रंगाचा परतून घ्या. त्यातच एक टमाटर, 10-12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं सुकं खोबरं परतून घ्या. आता शेंगदाणे आणि तिळाचं कूट करून त्यात लाल तिखट, मीठ, त्यासोबतच जिरेपूड, आमचूर पावडर आणि गरम मसाला करून हे सारण साईडला ठेवा. आता 1 कप गहू आणि अर्धा कप बेसन, त्यात थोडीशी हळद, मीठ आणि तेलाचं मोहन करून घट्टसर पीठ मळून घ्या आणि कांदा टमाटरचं वाटण करून घ्या. त्यासोबतच आता पिठाच्या पाऱ्या करून त्याच्यामध्ये हे सारण भरून मोदकाचा आकार द्या. आता एका कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी देऊया. सोबतच वाटण केलेलं परतून घेऊया. त्यातच हळद आणि घरगुती मसाला घालून तेल सुटोसपर्यंत मसाला परतून घ्यायचा. त्यात पाणी घालायचं. पाणीला उकळी आली की त्याच्यामध्ये मोदक घालून 10 ते 15 मिनटं झाकून घेऊन वाफवून घ्यायचं. तयार आहे आपली भाजी.